शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे निलंबित, शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अधिवेशनात घोषणा। नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची वादग्रस्त कारकीर्द। बेहिशोबी मालमत्ता व शिक्षकांच्या आर्थिक लूट प्रकरणी नंदुरबार शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना निलंबित करण्यात आले। बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 विधान परिषदेत आमदार किशोर दराडे यांनी भ्रष्टाचारी वादग्रस्त शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांची निलंबितची मागणी केली। या मागणीला इतर आमदारांनीही साथ दिली। त्यामुळे शिक्षणाधिकारी अहिरे यांना तात्काळ निलंबित करण्याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली। नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी नाशिक जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम केलं। त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे। माध्यमिक शिक्षणाधिकारी पदासाठी त्यांनी प्रयत्न केले होते। नंदुरबार येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी अहिरे हे 2020 मध्ये पुणे इथं उपसंचालक असताना शिक्षकांची आर्थिक लूट करत कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता जमवलेली होती। या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल असतानाही अहिरे नंदुरबारला शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे। आमदार दराडे यांच्यासह भाई जगताप, विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले। त्यावर मंत्री भुसे यांनी शिक्षणाधिकारी अहिरे यांना निलंबित करत असल्याची घोषणा केली। शिक्षक आमदार दराडे यांच्या लक्षवेधी प्रश्नांवर मंत्री दादा भुसे म्हणाले, नंदुरबार माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना निलंबित करून संपूर्ण चौकशीचे आदेश देण्यात आले। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारचा भ्रष्टाचार, गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही असं सभागृहात सांगितलं। दरम्यान शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांचे नवापूरमधील एका प्रकरणात लाच घेताना रंग्यात त्यांना अटक झाली होती। तरीही शिक्षणाधिकारी म्हणून पदावर राहिले असता तर्कवितर्क लावण्यात येत आहे। शिक्षण क्षेत्रात असे अधिकारी आल्यानं शिक्षण क्षेत्राची लखतर वेशीवर टांगली जात असल्याची भावना जनमानसात आहे। आपल्या मुद्द्याच्या आधारे चौकशी करू, चौकशी दोषी आढळलं तर त्यांना निलंबित करू। पण तुम्ही जर आताच निलंबित केलं तर ते परत उद्या कोर्टामध्ये जाऊन स्टे, तुमचा हेतू साध्य होणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। मंत्री महोदय, या निमित्तानं आपण 1 महिन्याचा जो कालावधी दिला आहे तो 15 दिवसाच्या आत त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये करावी। म्हणजे सभा मी तक्रार केली आहे। म्हणजे प्रत्येक तक्रार जर करून जर सदस्याचा अपमान होत असेल ते सभागृह कशासाठी? अपमान होणार नाही। मला हे सांगा, ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, ऑलरेडी भ्रष्टाचार करतोय, एका शिक्षकाकडनं 10-10 लाख रुपये आज भी घेतोय आणि त्याला किती संधी देणार आहात तुम्ही? तो काय साधू संत नाही ना? बसा बसा, साधू संधी बसा। माननीय शिक्षण मंत्री बोला। सभापती महोदय, कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल विषय निर्माण होत नाही। आपल्या सगळ्यांच्या भावना पाहता त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी केली जाईल। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।